बुलढाणा सिंचन प्रकल्प जिल्ह्यातील 279 तर अकोला जिल्ह्यातल्या 19 गावांसाठी संजीवनी ठरणार आहे। तर तो प्रकल्प पूर्ण झाला तरच। गेल्या वर्षापासून पूर्णा नदीवर सुरू असलेल्या हे प्रकल्पाचं काम बंद आहे। आतापर्यंत या प्रकल्पावर 1300 खर्च करण्यात आले आहेत। या प्रकल्पासाठी स्थानिकांनी हजारो हेक्टर जमिनी दिल्या, पण त्या बदल्यात शासनाकडून मिळत असणारा मोबदला फार थोडा असल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केला आहे। आणि या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांनी। बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प हा अनेक वर्षापासून रखडलेला आहे। या प्रकल्पाला 7000 कोटी एवढा खर्च करावा लागेल ज्यावेळेस हा प्रकल्प पूर्ण होईल। अद्यापही 1300-1400 कोटी रुपये खर्च या प्रकल्पावर करण्यात आले, परंतु कुठल्याही प्रकारचं काम अद्यापही या प्रकल्पावर झालेलं नाही आहे। आपण पाहू शकता की आपण आता जिगाव प्रकल्पावर आलेलो आहे आणि याच प्रकल्पावर 1300-1400 कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आलेले आहेत। शासनाच्या पैशाची उधळपट्टी करण्यात आलेली आहे, परंतु या प्रकल्पाला होणाऱ्या लाभापासून 279 गावं आजही पाण्यापासून वंचित आहेत। दुष्काळी परिस्थिती आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिशय कोरडा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि जर का हा प्रकल्प पूर्ण झाला तर नक्कीच 279 गाव या गावाला संजीवनी मिळेल, परंतु अधिकाऱ्याच्या कुचकामीपणामुळे आणि येथील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे आजही हा जिगाव प्रकल्प धुळकात पडला आहे। मोदी सरकार आलंय, एकीकडे पंतप्रधान म्हणतात की अच्छे दिन येणार, परंतु कुठेतरी हा प्रकल्प जोपर्यंत होत नाही तोपर्यंत येथील जवळच्या सर्व गावांना कुठल्याही प्रकारचे अच्छे दिन आलेले नाही आहे। लवकरात लवकर जर हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला तर नक्कीच बुलढाणा जिल्ह्याला नवीन संजीवनी मिळेल। राहुल खंडारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा।